नमस्कार नाही, डायरेक्ट धमाका. वेलकम टू माय चॅनेल. तर मी पाहिलेलं आहे, ज्यावेळेस घंटागाडी येते आणि घंटागाडीमध्ये कचरा टाकताना बायका अगदी सर्रास सर्वजणी ही चूक करतात. कारण की कचरा टाकताना जर समजा ते कचरा टाकताना त्या हँडेलला जर कचरा लागला तर ते हँडेल खराब होतं आणि तेच हँडेल धरून आपण घरात येतो. दुसऱ्या दिवशी परत त्याच हँडेलला धरून आपण कचरा टाकायला जातो आणि ऐन वेळेला घंटागाडी ज्यावेळेस येते त्यावेळेस कुणालाही घरातील कोणतीही व्यक्ती असते घरामध्ये जी अवेलेबल त्यावेळेला, तर तीच व्यक्ती ते डस्टबिन घेऊन कचरा टाकायला जातं. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ घरातल्या अगदी मी म्हणते सर्वांना दाखवून ठेवा. तर हे पहा, आपण हे घरामध्ये ज्या डस्टबिनमध्ये सतत असा कुठला ना कुठला कचरा टाकत असतो आणि तो काही घाण कचरा आपल्याला तो डस्टबिनच्या हँडेलला ज्यावेळेस घंटागाडीमध्ये आपण कचरा टाकतो त्यावेळेस तो अडकतो त्या हँडेलमध्ये. तर डस्टबिनमधून कचरा टाकताना त्या हँडेलमध्ये येऊ नये म्हणून फक्त ही सोपी ट्रिक तुम्ही सर्वजण पहा. तर हे पहा, हे जे आपण कचरा टाकतो तर ते जे हँडेल असतं तर ते असं मध्ये येतं आणि हे पहा, हा कचरा अगदी सहज पटकन पडत नाही आणि आपल्याला तर पटकन कचरा टाकायचा असतो रे. तर हे पहा, हे पाहिलं तुम्ही, हा दोरा असा त्याच्यामध्ये अडकला. त्यामुळं तुम्ही ते हँडेल फक्त आधी कसं ठेवायचं हेच मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही पण ती चूक करू नका. ते हँडेल असं मध्ये येईल अशा पद्धतीने कचरा टाकू नका. त्यामुळे फक्त ही एक सोपी ट्रिक तुम्ही माझी पहा. आणि हे पहा, हे जे आहे ते दोरा तसाच अडकलेला आहे आणि आता हे पहा, तेच हँडेल असं खराब झालेलं असतं. आपण परत दुसऱ्या दिवशी त्याच हँडेलला धरून कचरा टाकणार. तर हे फक्त असं करून पण नाही जमत. असं फक्त ते हँडेल असं आतून धरलं तरी पण नाही जमत. तर हे पहा, तुम्ही काय करायचं, हे जे पहा मी हँडेल असं दाखवलं आहे, जी डस्टबिनचं जे झाकण ती जी बंद बाजू आहे त्या बाजूने आधीच हँडेल टाकायचं फक्त आणि मग असं उघडून फक्त कचरा टाकायचा आहे. तर फक्त ते हँडेल आधी इकडच्या बाजूने घ्या. फक्त ही एवढीच एक खूप छान सोपी ट्रिक आहे आणि अगदी सहज कचरा टाकता येतो. तर पाहिलं तुम्ही, हे पहा, अजिबात त्या हँडेलमध्ये अडकत नाही आणि पटकन कचरा टाकला जातो. आता दुसरी ट्रिक, तर हे पहा, ज्यावेळेस आपली डस्टबिन मोकळी असते किंवा स्वच्छ केलेली असते तर त्यावेळेस फक्त हा जो एक जुना पेपर आहे तो आधी त्याच्यामध्ये टाकायचा, म्हणजे मग आपल्याला वारंवार डस्टबिन साफ करावी लागत नाही. तर हे पहा, हे असा एखादा पेपर त्याच्यामध्ये टाकून ठेवायचा, म्हणजे चॉकलेट चिंगम असं काही त्याच्यात चिकटत नाही आणि त्यामुळे आपल्याला डस्टबिन सारखी साफ करावी लागत नाही आणि विशेष म्हणजे वाससुद्धा येत नाही. काही जर ओला कचरा त्याच्यात पडला तर वास येत नाही, ते कागदासहित सगळं टाकला जातो. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. ही खूप सुंदर ट्रिक आहे. दोन्ही ट्रिक तुम्हाला आवडल्यात का नक्की सांगा. बाय बाय.